नमस्कार. आपण देवा जाधवर सरांची चालू घडामोडीची 70वी आवृत्ती बघत आहोत. त्यामध्ये आपण आतापर्यंत काय काय कंप्लीट केलं आहे तर चर्चित व्यक्ती, नंतर आंतरराष्ट्रीय घडामोडी, त्यानंतर प्रादेशिक घडामोडी आणि महत्त्वाचे पुरस्कार हे पण कंप्लीट केलं आहे. आणि MCQ 300 सराव प्रश्न दिलेले आहेत हे पण आपण कंप्लीट केलेलं आहे. आणि आजपासून आपण क्रीडा घडामोडी या स्टार्ट करणार आहोत. त्या पण एक 4-5 पार्टमध्ये येतील. पॅरिस ऑलिम्पिक, नंतर पॅरा ऑलिम्पिक आणि ग्रँड स्लॅम टूर्नामेंट जे आहे यांचे वेगवेगळे सेपरेट व्हिडिओ असतील, कारण ते थोडं विस्तृत पद्धतीने तुम्हाला सांगावं लागेल, जेणेकरून तुम्हाला सोपं वाटायला पाहिजे आणि तुम्हाला उत्तरं पण सुटायला पाहिजे आणि सगळं पाठ झालं पाहिजे तुमचं. त्या दृष्टीने मला थोडा स्टडी करून मग तयारी करून मग तुमच्यापर्यंत ते व्हिडिओ आणावे लागतील. ठीक आहे. दुसरी गोष्ट, काल एक कमेंट म्हणजे अशी कमेंट आली होती की मॅडम प्लीज याचे PDF द्या. तर PDF माझ्याकडे पण नाही आहे. हे तर मी पुस्तकातून शिकवते डायरेक्ट. पण एवढं सांगू शकते, जर पुस्तकं तुम्हाला घ्यायची असतील तर मला कालच एक कळालं, देवा जाधवर सरांच्या मी टेलिग्राम चॅनलवर गेली होती. तर तिथे हे कळालं मला की पुस्तक महोत्सव आहे फर्ग्युसन कॉलेजच्या आवारात. तर हे बघा इथे दिसत आहे, पुणे पुस्तक महोत्सव, ठिकाण फर्ग्युसन महाविद्यालयाच्या प्रांगणात. आयोजक राष्ट्रीय पुस्तक न्यास, उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 14 ते 22 डिसेंबर 2024 दरम्यान असणार आहे. आणि त्याच्यात त्यांनी हे सांगितलं आहे. बरं, हे पण बघून घ्या. हा जो व्हिडिओ आहे तुम्ही सरांच्या टेलिग्राम, हे सरांचं टेलिग्राम चॅनल आहे. ठीक आहे. या सरांच्या टेलिग्राम चॅनलवर गेला ना की तिथे सरांनी स्वतः हे सांगितलं आहे की तिथे सगळ्या प्रकाशनाची, सगळ्या नुसतं युनिकच्याच नाही, सगळ्या प्रकाशनाची पुस्तकं, सगळ्या म्हणजे विविध प्रकाशनाची पुस्तकं तिथे सवलतीच्या दरात मिळणार आहे. आणि मग सरांनी युनिकचं सांगितलं आहे की युनिकचा स्टॉल कुठे असणार आहे आणि पुस्तकांवर काही 40% आणि काही पुस्तकांवर 50% सवलत असणार आहे. तर मग जे असतील पुण्यात, ज्यांना ह्या गोष्टीचा लाभ घ्यायचा असेल किंवा जे बाहेरगावून तिथे जाणार असतील ह्या कालावधीत, तर त्यांनी जाऊन कमी किमतीत पुस्तकं घेऊ शकता. आता हे पुस्तक 300 रुपयाचं आहे आय थिंक. 300 रुपयाचं आहे. हे तुम्हाला 150 रुपयाला तिथे मिळून जाईल. ठीक आहे. तर आणि बऱ्याच प्रकाशनाची असणार आहे, असं नाही की फक्त युनिकचीच असणार आहे. तर तुम्ही टेलिग्राम चॅनलवर जाऊन सरांचा तो व्हिडिओ आणि सरांनी इतर काय माहिती दिली आहे ती बघू शकता. ठीक आहे. तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर आणि अजून एक, तो इतिहासाचा मी 10,000 प्रश्नांचा जो नवीन व्हिडिओ सिरीज स्टार्ट केली आहे त्याला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला आणि कमेंट्स पण आल्या आहेत की ही सिरीज कंटिन्यू करा. तर आपण नक्कीच ती सिरीज कंटिन्यू करूया. आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. क्रीडा घडामोडीमध्ये आजची व्यक्ती आहे राणी रामपाल. राणी रामपाल मी तुम्हाला दाखवून देते म्हणजे तुम्हाला नीट लक्षात राहील. ठीक आहे. तर हे बघून घ्या राणी रामपाल कोण आहेत. तर मग कोणत्या स्पोर्ट्सशी रिलेटेड आहे हे पण आपण सगळं बघणार आहोत. ह्या निवृत्त झाल्या आहेत अशी ती न्यूज आहे. तर बघूया आपण. तर भारतीय महिला हॉकी संघाची माजी कर्णधार, भारतीय हॉकी महिला संघाची माजी कर्णधार राणी रामपाल हिने ऑक्टोबर 2024 मध्ये निवृत्तीचा निर्णय घेतला. आशियाई क्रीडा स्पर्धा, त्याच्यात 1 रौप्य 1 कांस्य. आणि आशियाई करंडक स्पर्धा 1 सुवर्ण 1 रौप्य 1 कांस्य. नीट लक्षात ठेवा, जर फक्त आशियाई क्रीडा स्पर्धा म्हटलं तर रौप्य आणि कांस्य 1-1 आणि करंडक म्हटलं तर सुवर्ण रौप्य कांस्य. हे नीट गोष्टी अशा बारीक सारीक लक्षात ठेवा. ॲटलिस्ट जे लक्षात राहत आहे ना त्या आपण प्रयत्न करायचा लक्षात ठेवण्याचा. ती मूळची हरियाणाची आहे. जर्सी क्रमांक काय तिचा 28. जर्सी क्रमांक 28 निवृत्त केली 2010च्या विश्वचषकात. 2010च्या विश्वचषकात सहभागी झालेल्या भारतीय हॉकी संघातील ती सर्वात तरुण 15 वर्षे खेळाडू होती. आणि 2020च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघ 4थ्या स्थानी राहिला. त्यावेळेस राणी रामपाल भारतीय संघाच्या कर्णधार होत्या. तिथे पण आपली कामगिरी चांगली होती. बघा 2010 आणि 2020 हे वर्ष लक्षात तर राहतील ना, सोपे आहे लक्षात ठेवायला. 10 आणि 20. 2010 विश्वचषकात भारतीय हॉकी संघातील सर्वात तरुण खेळाडू, असं नीट लक्षात ठेवा. आणि 2020
टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघ 4थ्या स्थानी जेव्हा राहिला होता तेव्हा राणी रामपाल भारतीय संघाच्या कर्णधार होत्या. ठीक आहे. 212 आंतरराष्ट्रीय सामने खेळले, 134 गोल. 2020ला खेलरत्न पुरस्कार प्राप्त. 2020ला नीट लक्षात ठेवा, जेव्हा ऑलिम्पिक झाली आपली टोकियो ऑलिम्पिक, तर 2020चंच ते वर्ष आहे. 2020ला खेलरत्न पुरस्कार प्राप्त म्हणजे त्या वर्षीचा खेलरत्न पुरस्कार प्राप्त असं लक्षात ठेवा. हा पुरस्कार मिळवणारी ती पहिली भारतीय हॉकी महिला खेळाडू आहे. हा पण मुद्दा फार महत्त्वाचा आहे. हा पुरस्कार मिळवणारी ती पहिली भारतीय हॉकी महिला खेळाडू आहे. 2020 पद्मश्री प्राप्त आणि 2016 अर्जुन पुरस्कार प्राप्त. ठीक आहे. 2016ला अर्जुन पुरस्कार मिळाला आहे, 2020ला खेलरत्न आणि पद्मश्री. ठीक आहे. आता पुढची न्यूज बघूया. पुढची न्यूज पण महत्त्वाची आहे. ती काय आहे, राष्ट्रकुल मधून काही खेळ वगळले. राष्ट्रकुल चालू आहे. राष्ट्रकुल कोणत्या खेळाविषयी बघतोय, राष्ट्रकुल मधून काही खेळ वगळले. 2026 ग्लासगो स्कॉटलंड राष्ट्रकुल स्पर्धेतून वगळले गेलेले खेळ. तर कोणते आहेत, आधी हे बघा. 2026चं ग्लासगो स्कॉटलंड येथे राष्ट्रकुल स्पर्धा होणार आहेत. पण इथला मुद्दा बघा, 2026 मधील ही राष्ट्रकुल स्पर्धा ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया येथे होणार होती, परंतु खर्चामुळे त्यांनी माघार घेतली. ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. 2026ची राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा कुठे होणार आहे, तर स्कॉटलंडला होणार आहे, ग्लासगो स्कॉटलंड. पण पूर्वी कुठे नियोजित होती ती, तर ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया येथे. आता आपण बघू वगळण्यात आलेले खेळ कोणते आहेत. हॉकी, बॅडमिंटन, कुस्ती, क्रिकेट, नेमबाजी, टेबल टेनिस, स्क्वॅश आणि ट्रायथलॉन. याच्यासाठी आहे ना, मी ट्रिक नाही बनवली, पण कसं लक्षात ठेवायचं सांगू तुम्हाला. थोडं लॉजिकने लक्षात ठेवायचं आणि स्पोर्ट्स पर्सन लक्षात ठेवायचे त्याच्याशी रिलेटेड. राष्ट्रकुलमधून वगळलेले खेळ बघा, 2026 मध्ये हे खेळ नसणार आहेत. हॉकी तर आपला राष्ट्रीय खेळ आहे, तो वगळला आहे. बॅडमिंटनचे बघा, बॅडमिंटनचे फेमस प्लेयर बघा, सायना नेहवाल, PV सिंधू, हे खेळ पण वगळले आहेत. कुस्ती बघा, कुस्तीशी रिलेटेड आता ऑलिम्पिकमध्ये पहिलं वैयक्तिक कुस्तीच्या याच्यात खशाबा जाधव महाराष्ट्रातील यांना मिळालं होतं, त्यावरून लक्षात ठेवा. आता ते ऑलिम्पिकमध्ये जरी मिळालं होतं, पण आपण काय म्हणतात त्याला, व्यक्ती लक्षात ठेवतोय ना, मग त्या दृष्टीने आपण ते कोरिलेट करून लक्षात ठेवू शकतो की कुस्तीसुद्धा नाही आहे. रेसलिंग, क्रिकेट जो आपल्या भारतात खूप प्रसिद्ध आहे, क्रिकेटसुद्धा नाही आहे. नेमबाजीमध्ये काय, वैयक्तिक सुवर्णपदक मिळालेले आपले नेमबाज कोण, अभिनव बिंद्रा. तर हा खेळ सुद्धा राष्ट्रकुलमध्ये नाही आहे. कधी, 2026च्या. टेबल टेनिस एक लक्षात ठेवा. आणि स्क्वॅश कसं आहे, मी गुगल सर्च केलं तर स्क्वॅश जसं आपण बॅडमिंटन खेळतो ना त्या टाईपच आहे, पण त्याच्यात बेसिक फरक आहे. बॅडमिंटन आणि स्क्वॅश, पण मग दोघं सोबत लक्षात ठेवा. बॅडमिंटन आणि स्क्वॅश दोघांमध्ये बेसिक फरक काय आहे, तर याच्यात शटलकॉक वापरलं जातं आणि स्क्वॅशमध्ये रबर बॉल असतो. दोघांची रॅकेटच असते, पण स्क्वॅशची जी रॅकेट असते ना ती अशी थिकड स्ट्रिंग्सने बनलेली असते, जेणेकरून हा रबर बॉल पेलावला गेला पाहिजे त्याच्यासाठी. नंतर याच्यात आहे ना ओपन कोर्ट असतं, याच्यात बंदिस्त कोर्ट असतं. नंतर हे पण आहे की फिजिकल कंडिशन्स कशा असतात कोणाच्या, असं खूप इन डिटेल दिलं आहे. कॅलरीज कशात जास्त बर्न होता, स्क्वॅशमध्ये जास्त बर्न होता. इव्हन कोणत्या मसल्सची एक्झरसाईज होते, इतकं आपल्याला इन डिटेल जायचं नाही, पण मी इतकं सांगितलं तर तुम्ही ॲटलिस्ट हे तरी लक्षात ठेवा की अरे एवढं सांगितलं होतं स्क्वॅश आणि बॅडमिंटनमध्ये, मग आपल्या लक्षात तर राहून जाईल की स्क्वॅश आणि बॅडमिंटन राष्ट्रकुलमधून वगळल्या गेले आहेत. राहील ना लक्षात तुमच्या. बॅडमिंटन आणि स्क्वॅश कंपॅरेटिव्हली तुम्ही गुगल सर्च केलं ना, तुम्हाला पण ह्या सगळ्या गोष्टी भेटून जातील. दोन्हींच्या रॅकेट पण वेगवेगळ्या आहेत. बॅडमिंटनचं आपण लहानपणी खेळतो बघा, म्हणजे लहानपणी खेळायचो आम्ही, तर खेळायचो. तर मग त्यावरून पण लक्षात ठेवा, किंवा मी तुम्हाला त्याचे प्लेयर सांगितले त्यावरून लक्षात ठेवा. आणि ट्रायथलॉन काय असतं, तर मल्टिपल रेसिंग्स असतात त्याच्यात, म्हणजे स्विमिंग असतं, सायकलिंग असतं आणि पळायचं असतं, अशा पद्धतीने ट्रायथलॉन. तर ह्या जे आहेत किती आहे टोटल, 1 2 3 4
5, 6, 7, 8 हे 8 खेळ आहे ना त्याच्यातून वगळल्या गेलेले आहेत. नीट लक्षात ठेवा, पेपरमध्ये आलं तर ह्या गोष्टी विसरायच्या नाही आहेत आपल्याला. ठीक आहे. या स्पर्धेत एकूण 10 क्रीडा प्रकार असणार आहेत. वगळलेले खेळ पुन्हा सांगते: हॉकी, बॅडमिंटन, कुस्ती, क्रिकेट, नेमबाजी, टेबल टेनिस, स्क्वॅश आणि ट्रायथलॉन. या स्पर्धेत एकूण 10 क्रीडा प्रकार असणार आहेत. ते कोणते? तर ॲथलेटिक्स, जलतरण, आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक, ट्रॅक सायकलिंग, नेटबॉल, वेटलिफ्टिंग, बॉक्सिंग, जुडो, बोल्स, व्हीलचेअर, बास्केटबॉल. ठीक आहे. आता वरचेवर लक्षात ठेवा, कारण कोणते नसणार आहेत हे आपण पाठ केलेले आहेत, पण याच्यावरून नजर फिरवायची आणि लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा. आवृत्ती कितवी आहे? 23वी. कालावधी 23 जुलै ते 2 ऑगस्ट 2026. 2026 मधील ही राष्ट्रकुल स्पर्धा ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया येथे होणार होती, परंतु खर्चामुळे त्यांनी माघार घेतली. राष्ट्रकुल स्पर्धा दर 4 वर्षांनी होते. पुढे बघूया. पहिली खो खो विश्वचषक स्पर्धा. आता हे याच्या पण सगळे पॉइंट्स लक्षात ठेवा, कारण काय, पहिली खो खो विश्वचषक स्पर्धा. ठीक आहे. क्रमांक पहिली, यजमान देश भारत आहे. वर्ष जानेवारी 2025. लगेच जवळच आलेली आहे ती. ठिकाण इंदिरा गांधी क्रीडा संकुल, नवी दिल्ली. सहभागी देशातील खेळाडू तर 24 आणि सहभागी संघ किती? 16. किती खेळाडू? तर 24 आणि सहभागी संघ 16. भारत खो खो खेळाचा जनक आहे. भारतीय खो खो महासंघ अध्यक्ष सुधांशु मित्तल. खो खो हा एक पारंपरिक भारतीय मैदानी खेळ आहे. हा प्राचीन भारतातील सर्वात जुन्या मैदानी खेळांपैकी एक आहे. पुरुषांमध्ये 16 तर महिलांमध्ये 24 संघात ही स्पर्धा होणार आहे. पुरुषांमध्ये 16, महिलांमध्ये 24 संघात ही स्पर्धा होणार आहे. ठीक आहे. महिला T20 विश्व करंडक 2024. विजेता न्यूझीलंड. कर्णधार सोफी डिव्हाइन. आता नीट लक्षात ठेवा, महिला T20 विश्व करंडक 2024. विजेता देश न्यूझीलंड. कर्णधार सोफी डिव्हाइन. नंतर उपविजेता दक्षिण आफ्रिका. कर्णधार लॉरा वोलवार्ड. सामनावीर किंवा मालिकावीर अमिलिया केर. ठिकाण दुबई, संयुक्त अरब अमिराती. सहभागी देश 10. क्रमांक 9. दिनांक 3 ऑक्टोबर 2024 ते 20 ऑक्टोबर 2024. स्पर्धेचे यजमानपद बांगलादेशकडे होते, पण त्यांच्या देशातील अस्थिर राजकीय स्थितीमुळे ICCने ही स्पर्धा UAEत आयोजित केली. राहील लक्षात ना, कुठे झालेली आहे? दुबईमध्ये, संयुक्त अरब अमिरातीमध्ये. पण कुठे होते यजमानपद? बांगलादेशकडे होते, पण तिथे राजकीय अस्थिरता होती. 2026ची आगामी स्पर्धा इंग्लंड या ठिकाणी होणार आहे. सहभागी देश ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, इंग्लंड, स्कॉटलंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज. दर 2 वर्षांनी होते. नीट लक्षात ठेवा, दर 2 वर्षांनी होते. ऑस्ट्रेलिया 6 वेळा विजेता आहे. ऑस्ट्रेलिया 6 वेळा आणि इंग्लंड, वेस्ट इंडिज, न्यूझीलंड प्रत्येकी 1 वेळा विजेते आहेत. पुढे बघूया. इराणी चषक 2023-24. इराणी चषक 2023-24. शेष भारताला हरवून, नीट समजून घ्या ही न्यूज. शेष भारताला हरवून मुंबईने 27 वर्षानंतर इराणी ट्रॉफी जिंकली. कोणी जिंकली? मुंबईने जिंकली. कोणाला हरवून? शेष भारताला हरवून. सामनावीर सरफराज खान. इराणी चषकात, हा मुद्दा मला तुम्हाला सांगायचा आहे, इराणी चषकात रणजी विजेता संघ आणि उर्वरित राज्यातील खेळाडूंनी बनलेला शेष भारत संघ एकमेकांविरुद्ध खेळतात. कोण खेळतात? नीट बघून घ्या. इराणी चषकात रणजी विजेता, रणजीमध्ये जो कोणी विजेता संघ होतो तो, आणि उर्वरित राज्यातील खेळाडूंनी बनलेला शेष भारत संघ एकमेकांविरुद्ध खेळतात. या वर्षीची 61वी लढत होती. पुढे बघूया. लखनौमध्ये प्रथमच इराणी चषकाचे आयोजन करण्यात आले. कुठे? लखनौमध्ये.
तर स्टेडियम एकाना स्टेडियम लखनौ, एकाना स्टेडियम लखनौ। कालावधी 1 ऑक्टोबर ते 5 ऑक्टोबर 2024। मुंबईने 15 वेळा, मुंबईने 15 वेळा आणि त्यात एकदा संयुक्तपणे, तर शेष भारताने 30 वेळा इराणी चषक पटकावला। म्हणजे शेष भारताने जास्त वेळा पटकावलाय हे नीट लक्षात ठेवा, असं नको व्हायला स्टेटमेंट उलट करून दिलं आणि तुम्ही बरोबर टिक करून आले। मुंबईने 15 वेळा आणि त्याच्या दुप्पट शेष भारताने 30 वेळा इराणी चषक पटकावला आहे। मुंबई संघ कर्णधार अजिंक्य रहाणे, शेष भारत संघ कर्णधार ऋतुराज गायकवाड। इराणी चषक स्पर्धेविषयी, रणजी करंडक स्पर्धेचा रौप्य महोत्सव साजरा करताना ही लढत पहिल्यांदा झाली। हा पण पॉइंट महत्त्वाचा आहे। रणजी करंडक स्पर्धेचा रौप्य महोत्सव साजरा करताना ही लढत पहिल्यांदा झाली। भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे माजी अध्यक्ष आर इराणी यांच्या स्मरणार्थ यास इराणी कप असे म्हणण्याचा निर्णय। पहिली लढत 1959 साल, विजेता संघ मुंबई। ठीक आहे, आता आपण रणजी करंडक लगेच बघून घेऊया। तर रणजी ट्रॉफी 2024, तर रणजी ट्रॉफी क्रमांक 89वी, नंतर विजेता संघ मुंबई, बक्षीस 5 कोटी। उपविजेता संघ विदर्भ, बक्षीस 3 कोटी। नीट लक्षात ठेवा, रणजी ट्रॉफीमध्ये जो संघ विजेता होतो तो संघ आणि शेष भारत यांच्यामध्ये लढत होते। मुंबई इथे जिंकलेला आहे, बक्षीस 5 कोटी। आणि रणजी ट्रॉफीमध्ये उपविजेता संघ कोण आहे? विदर्भ, बक्षीस त्यांना 3 कोटी। मुंबईने अंतिम सामना 169 धावांनी जिंकला। मुंबईने सर्वाधिक 42 वेळा रणजी अजिंक्यपदाचा मान मिळवला। या अगोदर 2015-16 मध्ये मुंबईने 41वे विजेतेपद मिळवले होते। ठिकाण वानखेडे स्टेडियम, मुंबई। मुंबई कर्णधार अजिंक्य रहाणे। कुठे झाली वानखेडे स्टेडियम? मुंबई येथे। सामनावीर मुशीर खान, मुंबई संघ। मालिकावीर तनुष कोटियन, मुंबई संघ। अंतिम सामना 136 धावा, 10 सामन्यात 29 बळी। रणजी ट्रॉफी विषयी, भारतातील राज्यस्तरीय व विभागीय क्रिकेट संघाच्या दरम्यान होणारी प्रथम श्रेणी क्रिकेट स्पर्धा। भारतातील राज्यस्तरीय व विभागीय क्रिकेट संघांच्या दरम्यान होणारी प्रथम श्रेणी क्रिकेट स्पर्धा। स्पर्धा प्रकार दुहेरी साखळी सामने आणि बाद फेरी कसोटी सामने। सुरुवात 1934-35, समाविष्ट संघ 38। सुरुवात बघा 34-35। आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारे पहिले भारतीय रणजित सिंहजी यांचे नाव या ट्रॉफीला देण्यात आले। पहिल्यांदा ही स्पर्धा 1934-35 मध्ये मुंबई संघाने उत्तर भारत संघाला हरवून जिंकली। पहिली जी जिंकली ती मुंबई संघाने आणि कोणाला हरवून? उत्तर भारत संघाला हरवून जिंकली। आणि महाराष्ट्रात 3 रणजी संघ आहेत, कोणकोणते? एक महाराष्ट्र, दुसरा मुंबई आणि तिसरा विदर्भ। राहील लक्षात। आता आपण पुढच्या न्यूज बघूया। पुढची न्यूज आहे दुलीप ट्रॉफी किंवा दुलीप ट्रॉफी 2024-25। 2024 ची स्पर्धा क्रमांक 61वा, कालावधी 5 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024। विजेता संघ भारत ए, कर्णधार मयंक अग्रवाल। आणि उपविजेता संघ भारत बी, कर्णधार अभिमन्यू ईश्वरन। नीट लक्षात ठेवा, ए चा कर्णधार आहे मयंक अग्रवाल, बी चा कर्णधार आहे अभिमन्यू ईश्वरन। कसं लक्षात ठेवा? बी च्या कर्णधाराचं नाव ए वरून चालू होतं, पण ए चं लक्षात ठेवायची गरज नाहीये, लक्षात ठेवलं तरी चालेल। ए चं लक्षात ठेवलं तर एम होतं। ए भारत ए संघाचा कर्णधार एम वरून सुरू होतो मयंक अग्रवाल, आणि बी संघ जो आहे त्याचं कर्णधाराचं नाव अ वरून चालू होतं अभिमन्यू ईश्वरन। 4 संघ सहभागी ए बी सी डी। प्लेयर ऑफ द मॅच शाश्वत रावत। 2024 पासून ही स्पर्धा पॉइंट्स टेबलमध्ये टॉपवर राहिलेल्या संघाच विजेता घोषित करण्यात आले। दुलीप ट्रॉफी विषयी, सुरुवात 1961-62, स्मरणार्थ कुमार श्री दुलीप सिंहजी।
भारतात खेळवली जाणारी प्रथम दर्जाची क्रिकेट स्पर्धा, प्रथम विजेता संघ पश्चिम विभाग 1961-62, पश्चिम विभागाने सर्वाधिक 19 वेळा, पहिल्यांदा पण तोच जिंकला आणि सगळ्यात जास्त वेळा पण तोच जिंकलेला पश्चिम विभाग आतापर्यंत 19 वेळा जिंकलेली। ठीक आहे, आता पुढे बघूया आशियाई चॅम्पियन हॉकी करंडक स्पर्धा 2024, क्रमांक कितवा आहे? 8वा, कालावधी 8 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर 2024, ठिकाण कुठे? चीन। आशियाई चॅम्पियन हॉकी करंडक स्पर्धा, भारत हॉकी संघ कर्णधार हरमनप्रीत सिंग, सहभागी संघ भारत, चीन, पाकिस्तान, मलेशिया, जपान, दक्षिण कोरिया, हे 6 संघ सहभागी झालेले आहेत। भारत, चीन, पाकिस्तान, मलेशिया, जपान, दक्षिण कोरिया 2011 पासून आशियाई हॉकी फेडरेशनद्वारे दरवर्षी आयोजित केली जाते। कोणाद्वारे? आशियाई हॉकी फेडरेशनद्वारे। प्रायोजक हिरो मोटोकॉर्प्स। हिरो मोटोकॉर्प्स। भारतीय संघाने चीनच्या 1-0 असा पराभव करत विजेतेपदावर कब्जा केला, चीनचा पराभव केलेला आहे। ठीक आहे, यासह भारताने 5व्यांदा आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले। चीनने पहिल्यांदाच या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता, ही पण महत्त्वाची गोष्ट आहे जी लक्षात ठेवा। चीनने पहिल्यांदाच या स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश केला होता। नंतर आशियाई पुरुष हॉकी चॅम्पियन ट्रॉफी विजेते व उपविजेते, भारत 5व्यांदा आहे बघा, 1, 2, 3, 4, 5। ठीक आहे, आणि ह्या 5 मध्ये एकदा तो संयुक्त विजेता आहे पाकिस्तान सोबत, आणि मग तसं पाकिस्तान बघितलं तर 3दा आहे, भारत बघितलं तर 5 वेळा, 1, 2, 3, 4, 5, आणि पाकिस्तान बघितलं तर 3 वेळा, 1, 2। आपण इथे पुन्हा पाकिस्तानला मी ग्रीन याच्याने केलंय ना, इथे पण फक्त आता तो कलर आयडेंटिफाय होणार नाही, पण लक्षात ठेवा पाकिस्तान म्हटलं तर 3 वेळा आणि मग दक्षिण कोरिया एकदा, अशा पद्धतीने लक्षात ठेवा। तर अशा पद्धतीने आज आपण एक व्हिडिओ क्रीडा घडामोडीतला कंप्लीट केलेला आहे। लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।